पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बालेकिल्ला तर गेल्या 30 वर्षांपासून काँग्रेस गुजरात विधानसभेतील सत्तेपासून दूर आहे। त्यामुळे गुजरातमधील गमावलेली सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेसने खास रणनीती आखली आहे। पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट। गुजरातमध्ये काँग्रेसचा पुन्हा उदय होणार, भाजपचं टेन्शन वाढणार, काँग्रेस अधिवेशन विजयाचा मार्ग दाखवणार। गुजरातमधील अहमदाबादमध्ये तब्बल 64 वर्षांनंतर काँग्रेसचं 84व 2 दिवसीय अधिवेशन होतंय। याआधी 1961 साली भावनगरमध्ये अधिवेशन पार पडलं होतं। तर गुजरातमध्ये 2027 ला विधानसभेचा धुरळा उडणार आहे। त्याची आतापासूनच काँग्रेसने जोरदार तयारी केली आहे। गेल्या 3 दशकांपासून गुजरातमध्ये काँग्रेस सत्तेपासून दूर आहे। 1995 पासून भाजप सत्तेत आहे। काँग्रेस ही दलित, मुस्लिम, ब्राह्मण यांच्यात गुंतून पडली, पण ओबीसींनी आपली साथ सोडली असं वक्तव्य राहुल गांधींनी बैठकीत केलंय। त्यामुळे आगामी निवडणुकीत जातीय समीकरण राखण्याचा प्रयत्न होणार असल्याचे संकेत काँग्रेसने दिलेत। तर जुलै महिन्यात नरेंद्र मोदी सरकारच्या विश्वास प्रस्तावावेळी भाजपला गुजरातमध्ये हरवणार अशी गर्जना विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केली होती। आपको गुजरात में हराएंगे इस बार। आप लिख के ले लो, आपको ऑपोजिशन इंडिया गठबंधन गुजरात में हराने जा रहा है। गेल्या 3 दशकांपासून अनेक प्रयत्न करूनही काँग्रेसला गुजरातमध्ये भाजपचा पराभव करता आलेला नाही। त्यामुळे 2027 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे। आता काँग्रेस भाजपच्या विजयाची परंपरा खंडित करतं का ते पाहावं लागेल। प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत, गुजरात। आता वेळ झाली का ब्रेकची।